आता फेसबुक विषयी जर का बोलणं झालं तर फेसबुकचा डेली स्पेंड जे म्हणजे आपण जे पैसे देतो मार्केटिंग करण्यासाठी त्याचं बेसिक बजेट आहे डेली ते आहे ₹75 ₹75. सो तिथून आपण सुरुवात करू शकतो आणि आय गेस जेव्हा आपण बिझनेस करतो तेव्हा तेवढे पैसे तर आपण नक्कीच खर्च करतो आपल्या मार्केटिंगवर. सो डिजिटल मार्केटिंगला जेव्हा तुम्ही सुरुवात कराल स्पेसिफिकली फेसबुकला तेव्हा तुम्हाला जो अफोर्डेबिलिटीचा जो पार्ट आहे तो तुम्हाला जाणवेल कारण त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः बजेट डिसाईड करता की तुम्हाला नक्की किती पैसे स्पेंड करायचे आणि किती लोकांपर्यंत त्या पैशामध्ये तुम्ही पोहोचू शकता. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला डिजिटल मार्केटिंग थ्रू त्याचा जो बेनिफिट आहे तो मिळत असतो. आपण आज फेसबुकबद्दल थोडंसं जाणून घेणार आहे आणि फेसबुकमध्ये काय काय पॉसिबिलिटीज आहेत या सुद्धा आपण आज त्याच्यावर थोडासा त्याला एक प्रकाश जो आपण आणणार आहे. सो बेसिकली आपण सुरुवात थोडीशी बेसपासून करूयात. मी थोडंसं बेसिक तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल सांगतो कारण होऊ शकतं की बऱ्याच लोकांनी अजून डिजिटल मार्केटिंगला सुरुवात केली नाहीये किंवा त्यांना माहिती नाहीये की डिजिटल मार्केटिंग कशी करायची किंवा त्याला सुरुवात कुठून करायची. सो त्याचा एक बेसिक तुम्हाला फक्त आपण पीपीटीद्वारे बघूयात आणि मग आपण फेसबुक विषयी त्याच्यामध्ये बोलूयात आणि मग तुमचे काही Q&As असतील तुमचे काही प्रश्न असतील डोक्यामध्ये फेसबुक विषयी असतील किंवा बाकीच्या प्लॅटफॉर्म्स विषयी असेल तुम्ही डेफिनेटली विचारू शकता. तर बेसिकली फेसबुक जे आहे ते मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्यापैकी मला वाटतं बरेचसे लोक मला वाटतं 99% लोक जे आज अटेंड करतात त्यांचं फेसबुकवर अकाउंट असेल आणि त्यांनी फेसबुक त्यांच्या पर्सनल युसेजसाठी वापरलं असेल ऑब्व्हियसली. पण फेसबुक जे आहे ते तुम्ही बिझनेससाठी सुद्धा वापरू शकता आणि त्याच्यामधनं सुद्धा तुम्ही मार्केटिंग करू शकतात. तुम्हाला तुमचा बिझनेस जर का प्रमोट करायचा असेल तो तुम्ही करू शकतात. पण बेसिकली हा जो काय पूर्ण बेस आहे फेसबुक मार्केटिंग म्हणा किंवा ओव्हरऑल डिजिटल मार्केटिंग कन्सेप्ट जो आहे तो पहिले आपण बेसिकली समजून घेऊयात आणि मग फेसबुककडे वळूयात. कारण फेसबुक जो आहे हा प्लॅटफॉर्म हा एक पार्ट आहे डिजिटल मार्केटिंगचा. ओव्हरऑल जेव्हा आपण ऑनलाईन मार्केटिंग करतो जे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आपण जे बघतो त्याच्यावर जी मार्केटिंग आपण करतो त्याला आपण डिजिटल मार्केटिंग करतो कारण आपण डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर आपली मार्केटिंग करत असतो आणि त्यातला फेसबुक हा एक पार्ट आहे. जसा गुगल आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे किंवा बाकीचे जे काय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तो एक पार्ट आहे. आता डिजिटल मार्केटिंगला जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा सगळ्यात पहिला बेनिफिट जो आहे आपल्याला तो मिळतो म्हणजे अफोर्डेबिलिटी. जर का तुम्ही ट्रॅडिशनल मार्केटिंग आज केली असेल किंवा आतापर्यंत केली असेल ट्रॅडिशनल म्हणजे न्यूजपेपरमध्ये जाहिरात देणं किंवा SMS पाठवणं किंवा आपण असं म्हणूयात की रेडिओवर जाहिरात किंवा टीव्हीवर जाहिरात आपण देतो. ट्रॅडिशनल पद्धती आहेत ज्याच्यावर आपण जाहिरात देणं कन्सिडर करतो. पण बऱ्याच लोकांना अजून डिजिटल मार्केटिंगकडे जो पॉइंट आहे किंवा त्याच्याकडे ज्या दृष्टीने बघितलं पाहिजे ते बघितलं नाही कारण होऊ शकते की त्यांना त्याची माहिती नाहीये किंवा त्यांनी कधी केलं नाही. तर ज्यांनी केलं नाहीये कधी डिजिटल मार्केटिंग कधीही डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांचा एक्झिस्टन्स त्यांनी एस्टॅब्लिश केला नाही तर त्यांना सगळ्यात पहिला पॉइंट जो आहे जो मिळणार आहे डिजिटल मार्केटिंगचा बेनिफिट तो म्हणजे अफोर्डेबिलिटी. तुमच्या बजेटमध्ये तुम्ही तुमची मार्केटिंग करू शकता. तुम्हाला जिथून सुरुवात करायची तिथून तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्हाला आजपासून सुरुवात करायची तुम्ही आजपासून सुरू करू शकता. तुम्हाला नेक्स्ट मंथपासून करायची नेक्स्ट मंथपासून त्याला अशी लिमिट नाहीये. तुम्हाला जेवढं बजेट आहे त्या बजेटमध्ये तुम्ही सुरू करू शकतात. त्यांचे जे काय बेसिक बजेट आहे जसं आता फेसबुक विषयी जर का बोलणं झालं तर फेसबुकचा डेली स्पेंड जे म्हणजे आपण जे पैसे देतो मार्केटिंग करण्यासाठी त्याचं बेसिक बजेट आहे डेली ते आहे ₹75 ₹75. सो तिथून आपण सुरुवात करू शकतो आणि आय गेस जेव्हा आपण बिझनेस करतो तेव्हा तेवढे पैसे तर आपण नक्कीच खर्च करतो आपल्या मार्केटिंगवर. सो डिजिटल मार्केटिंगला जेव्हा तुम्ही सुरुवात कराल स्पेसिफिकली फेसबुकला तेव्हा तुम्हाला जो अफोर्डेबिलिटीचा जो पार्ट आहे तो तुम्हाला जाणवेल कारण त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः बजेट डिसाईड करता की तुम्हाला नक्की किती पैसे स्पेंड करायचे आणि किती लोकांपर्यंत त्या पैशामध्ये तुम्ही पोहोचू शकता. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला डिजिटल मार्केटिंग थ्रू त्याचा जो बेनिफिट आहे तो मिळत असतो. दुसरा पॉइंट जो आहे तो आहे स्केलेबिलिटी. आता पहिले आपण बोललो की अफोर्डेबिलिटीमध्ये तुम्हाला कमी बजेटमध्ये तुमची जी मार्केटिंग आहे ती सुरुवात करता येते ऑब्व्हियसली. हळूहळू जसं तुम्हाला रिस्पॉन्स मिळत जाईल जसं जसं तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी डिझाईन करत जाल जसं जसं तुम्हाला रिस्पॉन्स मिळाल्यानंतर तुम्ही पुढे जे डिसिजन्स घेत जाल त्याच्यानंतर तुम्ही तुमचा बिझनेस वाढवत जाल. तुम्ही अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचत जाल अजून जास्त बजेट तुम्ही वाढवत जाल. तर हे जे काय वाढवण्याची गोष्ट आहे ज्याची स्केलअप ज्याला आपण म्हणतो की एक बिझनेस आपण जो स्केल करू शकतो ती फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर नक्की मिळेल. कारण
तुम्ही अक्षरशः स्क्रॅचपासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि एक मोठा बिझनेस, एक फ्लरिशिंग बिझनेस तुम्ही तयार करू शकतात. आणि त्याची जी फ्लेक्झिबिलिटी आहे, म्हणजे जेव्हा आपण शून्यातनं सुरुवात करतो, मार्केटिंगला असेल किंवा बिझनेसला असेल, जेव्हा आपण सुरुवात करतो आणि स्पेसिफिकली डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरुवात करतो, तेव्हा आपण जसं स्टेप बाय स्टेप वरती जातो, जसं आपल्याला ऑडियन्स मिळत जातो, त्या प्रकारे टूल सुद्धा अवेलेबल आहेत. तेवढ्या मोठ्या ऑडियन्सला मॅनेज करण्यासाठी सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत, मार्केटिंगचे टूल्स अवेलेबल आहेत. आज फेसबुक सारखे मोठे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत, जिथं तुम्ही तुमची मार्केटिंग करू शकता. आज तुम्ही नाशिकमध्ये मार्केटिंग करताय, उद्या तुम्ही पुण्यात करू शकता, उद्या तुम्ही दिल्लीत करू शकता, तुम्हाला USA मध्ये मार्केटिंग करायची, दुबईमध्ये मार्केटिंग. तुम्हाला नाशिक किंवा पुण्यामध्ये बसून, म्हणजे इंडियामध्ये बसून तुम्हाला बाहेरच्या देशात सुद्धा तुमच्या ब्रँडची मार्केटिंग करता येते. सो स्केलेबिलिटी ही अशी की तुम्ही तुमच्या सिटी लेवललाही मार्केटिंग करू शकता. तुमचं जर लोकल शॉप असेल तर सराउंडिंगमध्ये तुमची मार्केटिंग करू शकतात. ते थेट तुम्ही दुबई, USA, कॅनडापर्यंत सुद्धा तुमची मार्केटिंग घेऊन जाऊ शकतात. आता ऑब्व्हियसली तुमचं जसं बजेट असणार, तुमची जशी तुम्हाला ग्रोथ मिळणार, तुमची स्ट्रॅटेजी जशी असणार, त्या हिशोबाने तुम्ही तुमचं जे स्केलिंग अप आहे ते तुम्ही करू शकता. आणि डिजिटल मार्केटिंगद्वारे ते नक्कीच तुम्हाला पॉसिबल होईल, कारण या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला भरपूर सॉफ्टवेअर्स मिळतील, नवीन नवीन स्ट्रॅटेजीज डिझाईन करायला मिळतील, त्याचा एक्सपेरिमेंट करायला मिळेल. कारण बऱ्याचदा कसं होतं की आपण जेव्हा ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये जातो, तेव्हा आपल्याला वन शॉटमध्ये सगळं करायचं असतं. लाईक तुम्ही पेपरात जाहिरात दिली आणि ती प्रिंट करून आल्यानंतर जर का त्यात काही चूक राहिली असेल किंवा काही चूक झाली असेल, तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. पण जेव्हा आपण डिजिटल मार्केटिंग करतो, फेसबुकवर असेल किंवा बाकीच्या प्लॅटफॉर्मवर असेल, तिथं आपल्याला ही चूक सुधारता येते. इव्हन जेव्हा तुमची मार्केटिंग चालू असते तेव्हा, कारण त्याचा जो कंट्रोल असतो तो आपल्या हातात असतो. किती लोकांना दाखवायचं, किती दिवसांपर्यंत ही जाहिरात रन करायची, किती पैसे त्या जाहिरातीसाठी पे करायचे, ही जी काय स्केलेबिलिटीची फ्लेक्झिबिलिटी आहे ती आपल्या हातात असते जेव्हा आपण डिजिटल मार्केटिंगला सुरुवात करतो तेव्हा. त्यानंतर तिसरा पॉइंट जो आहे तो म्हणजे पर्सनलाइज्ड. कसं आहे की जेव्हा आपण एखादा टीव्ही शो बघतो किंवा आपण न्यूजमध्ये न्यूजपेपरमध्ये एखादी न्यूज वाचतो, तेव्हा कसं आहे की ती एकच न्यूज सगळ्यांना दाखवली जाते. त्याच्यामध्ये पर्सनलायझेशन नसतं. म्हणजे ती न्यूज तुम्हाला आवडेलच किंवा तो कॉन्टेंट तुम्हाला आवडेलच असातला भाग नसतो. पण फेसबुकवर तसं नाहीये. जेवढे पण डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत ते सगळे पर्सनलाइज्ड आहेत. तुम्हाला जे आवडतं, ज्या गोष्टींना तुम्ही रिॲक्ट व्हाल, ज्या गोष्टींना तुम्ही रिस्पॉन्स कराल, त्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात. तुम्ही जर का आज फेसबुकच्या फीडमध्ये जरी तुम्ही गेलात तुमच्या स्वतःच्या, तर तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी तुम्हाला फेसबुक सजेस्ट करत असतो. आणि हाच प्रकार तुमच्या कस्टमर बरोबर सुद्धा होत असतो ऑब्व्हियसली. सो तुमच्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट असणारे लोक किंवा तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये इंटरेस्ट असणारे लोक हे शोधणं फार काही कठीण नसतं. जर तुम्ही आज पेपर किंवा बाकीच्या मीडियावर जाहिरात दिली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती नसतं की समोरची जी व्यक्ती आहे, ज्याला आपण जाहिरात दाखवतो आहे, त्याला आपल्या प्रोडक्टची गरज आहे की नाही, त्याला आपल्या प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट आहे की नाही, सर्व्हिस जी आपण प्रोव्हाइड करतो त्याच्याबद्दल काही माहिती की नाही, किंवा त्याला इंटरेस्ट आहे की नाही, हे आपल्याला काहीच माहिती नसतं. पण या प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला तेवढं पर्सनलाइज जाता येतं, तुम्हाला तेवढ्या पर्सनलाइज मार्केटिंग करता येते, तेवढी लिबर्टी तुम्हाला या सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर मिळत असते. आता फेसबुक जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्याकडे आपण बेसिकली आपल्याला डिजिटल मार्केटिंग जेव्हा आपण करतो तेव्हा हे जे 3 पॉईंट जे आहे ते बेसिक तुमचे पॉईंट्स आहेत की ज्याच्यामधनं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी साध्य करता येतात. पण आज आपण फेसबुक प्लॅटफॉर्मसाठी जमलेलो आहोत, तर आपण आता फेसबुक विषयी बोलूयात. फेसबुक प्लॅटफॉर्म जो आहे तो आहे इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म. इंटरॅक्टिव्ह म्हणजे जसं आपण फेसबुकवर जातो तेव्हा आपण एखादी पोस्ट बघतो, त्याला कमेंट करतो किंवा कमेंटवर आपल्याला काही रिस्पॉन्स येतात, मग आपण त्या व्यक्तीशी बोलायला सुरुवात करतो फेसबुकवरच. सो हे काय इंटरॅक्शन्स जे होतात त्याला आपण इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म म्हणतो. जेव्हा तुम्ही गुगलवर जातात किंवा युट्यूबवर जातात तेव्हा आपण काय करतो की तेव्हा आपण जातो आणि सर्च करतो, आपल्याला रिझल्ट दिसतात. त्याच्यामध्ये तुम्ही 1 to 1 कुठल्या व्यक्तीशी इंटरॅक्शन त्या प्लॅटफॉर्मवर करत नसतात, पण फेसबुकवर तुम्ही या गोष्टी करत असतात. सो जेव्हा तुम्ही तुमची जाहिरात करतात या प्लॅटफॉर्मवर, तेव्हा तुम्ही ऍक्च्युअली कस्टमरबरोबर इंटरॅक्शन्स वाढवत असतात. सो तो तुमच्या बिझनेसबद्दल जाणून घ्यायला इच्छुक असतो किंवा तुमच्या सर्व्हिसेसमध्ये तो इंटरेस्टेड असतो. मग त्याने जर का तुमच्या ॲडव्हर्टाईजवर कमेंट केली किंवा ॲडव्हर्टाईज बघून तुमच्याशी बोलायला सुरुवात केली, फोन केला, ईमेल पाठवला, जे काय असेल ते तुमच्याशी कम्युनिकेट त्याने केलं किंवा तुम्हाला त्या कम्युनिकेशनच्या सर्कलमध्ये आणलं, तिथून तुमचं कम्युनिकेशन सुरू होणार, तिथून तुमचा इंटरॅक्टिव्हनेस जो आहे तो सुरू होणार. सो जेव्हा आपण जाहिरात करतो तेव्हा तुमच्या बिझनेसचा आणि तुमच्या कस्टमरचा जो कम्युनिकेशन आहे ते झालं पाहिजे आणि ते तुम्ही फेसबुकवर करू शकता.
तुम्ही ब्लाइंडली कोणाला न विकता तुम्ही जर का आधी त्या कस्टमर बरोबर इंटरॅक्शन केलं, समजून घेतलं की त्याला नेमकं आपल्या बिझनेसमधनं काय एक्सपेक्टेड आहे, त्याला आपल्या प्रॉडक्टमधनं नेमकं काय एक्सपेक्टेड आहे किंवा सर्व्हिसेसमधनं नेमकं काय एक्सपेक्टेड आहे, हे जेव्हा तुम्ही समजून घ्याल, तेव्हा तुम्हाला ऑब्व्हियसली तुम्ही कशी मार्केटिंग केली पाहिजे किंवा कस्टमरला नेमकं आपल्याकडनं काय हवंय आणि आपण काय विकतोय याच्यातला जो डिफरन्स आहे तो तुम्हाला हळूहळू कळायला सुरुवात होईल. जे तुम्हाला डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर, फेसबुकवर हे एकदम सहज शक्य आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण फेसबुकवर ॲडव्हर्टायझिंग करतो, तेव्हा तुम्हाला फेसबुक ॲड्स मॅनेजर जे आहे ते वापरावं लागतं. आत्तापर्यंत कदाचित आपल्यापैकी कोणी वापरला असेल, नसेल. आता ॲड्स मॅनेजर हा असा एक प्लॅटफॉर्म आहे जो त्याच्यावरनं तुम्ही फेसबुक प्लॅटफॉर्मवर ॲड करू शकता. आत्तापर्यंत कसं होतं, की ॲज अ बिझनेस पर्सन तुम्ही तुमचा फेसबुकवर एक प्रोफाईल बनवलं असेल आणि तुम्ही तिथं सगळं अपडेट केलं असेल, की मी सो अँड सो कंपनीत काम करतो किंवा सो अँड सो माझी ही कंपनी आहे. आणि त्या कंपनीविषयीचे जे काय तुमचे पोस्ट आहेत किंवा इन्फॉर्मेशन आहे तुमच्या बिझनेस, प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसविषयी जी काय आहे ती तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर टाकत होता. आता फेसबुक ॲड्स मॅनेजरमुळे काय होईल, जेव्हा तुम्ही फेसबुक ॲड्स मॅनेजर वापरायला सुरुवात कराल, तेव्हा तुम्हाला तुमच्या बिझनेसची जाहिरात, तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची जाहिरात ही फेसबुक पेजद्वारे करता येईल. जेव्हा तुमच्या पेजचे लोकं इंटरॅक्ट करायला सुरुवात करतात, तेव्हा फेसबुक पण हे ओळखतो, की कुठल्या प्रकारचे लोकं तुम्हाला फॉलो करतायत, कुठल्या प्रकारचे लोकं तुमच्या पेजला किंवा त्या पोस्टला फॉलो करतायत आणि सिमिलर लोकांना तो शोधत असतो. आणि त्या सिमिलर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण फेसबुक ॲड्स मॅनेजरचा उपयोग करतो. की ज्या प्रकारे जो कस्टमर तुमच्याकडनं वस्तू खरेदी करतोय, तसेच 100 कस्टमर असतील, 1000 कस्टमर असेल, 1,00,000 कस्टमर असेल, त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण फेसबुक ॲड्स मॅनेजर वापरतो. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही फेसबुकवर जर प्रोफाईल बनवली असेल, तर तुम्ही एक कस्टमर, एक फेसबुकचे कस्टमर म्हणून तुम्ही टेबलच्या या साईडला बसला होता. जेव्हा तुम्ही आता फेसबुक ॲड्स मॅनेजर वापरायला सुरुवात कराल, तेव्हा तुम्ही त्या टेबलच्या त्या साईडला बसणार. तेव्हा तुम्ही फेसबुकला पैसे देऊन तुमची जाहिरात करणार आणि फेसबुक तुमची जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवणार. आजपर्यंत तुम्ही लोकांची फीड कन्झ्युम करत होता. लोकांनी जे काय पोस्ट केलंय, बिझनेसेसने काय पोस्ट केलंय, ते तुम्ही कन्झ्युम करत होता. तुम्ही त्यांचे कन्झ्युमर होता. आता तुम्ही उलटं करू शकाल. तुम्ही तुमच्या बिझनेसचा कंटेंट फ्लोट करू शकाल आणि लोकं तुमच्या बिझनेसचा कंटेंट कन्झ्युम करतील आणि मग जेव्हा तुमच्या बिझनेसविषयी त्यांना फॅमिलिअरिटी वाढेल त्यांची, तेव्हा ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील ऑब्व्हियसली. सो फेसबुक ॲड्स मॅनेजरचा आपल्याला तो फायदा आहे, की तुम्हाला पूर्ण फेसबुक प्लॅटफॉर्मवर पेड ॲडव्हर्टाइजमेंट रन करता येते. फेसबुक आता जुनं फेसबुक राहिलं नाही. जर का तुम्ही एक 10 वर्षापूर्वी बघितलं असतं, 2010-11च्या आसपास, तेव्हा फेसबुक जस्ट एक उभं राहत होतं. एक उभरता प्लॅटफॉर्म होता आणि त्याच्यावर एंगेजमेंट होती किंवा त्याच्यावर बिझनेसेस पण आले होते. पण आज ज्या फोर्सफुली किंवा ज्या फोर्सने बिझनेसेस येतायत, तेव्हा असं नव्हतं. आज आपल्याला खूप लिबर्टी आहे. जर का तुम्ही तुमचा पूर्ण बिझनेस फक्त Facebookवर जरी प्रमोट करायचा ठरवला, तरी सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला पूर्ण एंटायर बिझनेसच्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला Facebookवर विविध पद्धतीने तुम्हाला त्या प्रमोट करता येतात. Facebookकडे बरेचसे टूल्स अवेलेबल आहेत. ॲड्सचे टूल्स अवेलेबल आहेत. तुम्हाला तुमची वेबसाईट प्रमोट करायची, तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट प्रमोट करायचंय, तुम्हाला तुमचे ब्लॉग प्रमोट करायचे, व्हिडिओज प्रमोट करायचे किंवा तुम्हाला ब्लॉगिंग सुरू करायचंय, व्लॉगिंग सुरू करायचंय, तुम्ही Facebookवर करू शकता. तेवढे सगळे टूल्स, तेवढे सगळे सॉफ्टवेअर्स, तेवढे सगळे जी फॅसिलिटी आहे, या सगळ्याच Facebookवर अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्हाला Facebookवर या सगळ्या गोष्टी प्रमोट करता येतात. तुम्ही एकतर ऑर्गॅनिक पोस्ट करा, तुम्ही तुमच्या बिझनेसच्या पोस्ट करा. तुम्हाला जर का ती बिझनेसची पोस्ट किंवा ती जी काही पोस्ट तुम्ही टाकलेली आहे, ती जर का तुम्हाला अजून 100, 1000, लाखो लोकांपर्यंत पोहोचवायची असेल, तुम्ही पेड ॲडव्हर्टाइजमेंट करा आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवा. तो हा जो काय फायदा आहे, तो Facebookवर तुम्हाला नक्कीच घेता येतो. त्याच्यानंतर Facebookवर जे आहे कंटेंट मार्केटिंग, जसं आत्ता मी तुम्हाला सांगितलं, की बरेचसे लोकं काय असतात, की त्यांना होऊ शकतं, की त्यांना वेबसाईट कशी बनवायची माहिती नाही किंवा ब्लॉग कसा बनवायचा माहिती नाही. पण Facebookवर तुम्ही जर का एक साधा पेज सुरू केलं किंवा तुमचा स्वतःचा ग्रुप सुरू केला, तरी सुद्धा तुम्ही ब्लॉगिंग किंवा ब्लॉगिंग ज्याला आपण म्हणतो, ते तुम्ही सुरू करू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला काही टेक्निकॅलिटीजमध्ये द्यायची गरज नाही. तुम्ही Facebookवर मोठं आर्टिकल लिहू शकतात. तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये लिहायचं त्या लँग्वेजमध्ये तुम्ही लिहू शकतात. जरी तुम्ही तुमच्या बिझनेसबद्दल माहिती लिहित असाल, जरी तुम्ही तुमच्या बिझनेसचा कंटेंट प्रमोट करत असाल, तो सुद्धा तुम्ही Facebookवर करू शकतात. सो हा जो काही फायदा आहे, तो तुम्ही Facebookवर करून घेऊ शकतात. तुम्हाला जर का आज व्लॉगिंग सुरू करायचं आहे, तुमचे स्वतःचे व्हिडिओज बनवायचे आहेत आणि पोस्ट करायचे आहेत. तुम्ही YouTubeवरही करू शकतात, पण ॲट द सेम टाईम तुम्ही Facebookवरही करू शकतात. Facebookवर तर तुम्हाला अजून जास्त एक्सपोजर मिळू शकतं. तुम्ही अजून लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतात. जे लोकं ऑलरेडी तुम्हाला फॉलो करतायत, त्याच्यासारखेच सिमिलर लोकं तुम्ही Facebookवर शोधू शकतात आणि त्यांच्यापुढे तुमचे जे काही व्हिडिओज आहेत,
ते ठेवू शकतात. सो तुमचे जे काही व्हिडिओज असतील, तुमचा जो काय कॉन्टेंट असेल ते कन्झ्युम करतील. आता जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी करतात, लाईक प्रमोशन करतात, लोकांपर्यंत तुमचा कॉन्टेंट पोहोचवतात, लोकांबरोबर इंटरॅक्शन करतात, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही पूर्ण ऑडियन्स मेजर सुद्धा करू शकता, की आत्तापर्यंत आपण किती लोकांपर्यंत पोहोचलो. नुसतं पोहोचलो नाही तर त्या पोहोचण्यानंतर किती लोकांनी आपल्याला रिस्पॉन्स केला, किती लोकांनी आपलं प्रोडक्ट विकत घेतलं, किती लोकांनी आपल्या पोस्टमध्ये एंगेजमेंट दाखवली. मग असे पोटेन्शियल ऑडियन्स किती आहेत, हा सगळा जो प्रकार आहे, ह्या सगळ्या जे मेजरमेंट्स आहेत ते तुम्ही फेसबुकवर करू शकता. फेसबुकवर असे टूल्स अवेलेबल आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही हेही मॅनेज करू शकतात किंवा हेही बघू शकतात की तुमच्या वेबसाईटवर आतापर्यंत किती लोक आले होते. मग तसेच लोक अजून कुठे तुम्हाला फेसबुक प्लॅटफॉर्मवर सापडतील का, त्यांची संख्या किती आहे. सो हे जे काय बजेटिंग आहे, जसं मगाशी तुम्हाला स्केलिंग अपचं सांगितलं की जेव्हा तुम्ही हळूहळू स्केल अप करता, जेव्हा तुम्ही तुमचा ऑडियन्सचा जो आवाका आहे, पोटेन्शियल ऑडियन्स तो वाढवत जातात, त्या केसमध्ये फेसबुक हे खूप महत्वाचा रोल प्ले करतो. कारण त्याच्यामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी मेजर करू शकता. ऍक्च्युअली तुम्ही नंबर्स बघू शकता की नक्की तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचलात, किती लोकांवर तुमच्या मेसेजचा इम्पॅक्ट झालेला आहे, किती लोकांनी तुम्हाला रिस्पॉन्स केला आणि तुम्हाला किती सेल मिळालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फेसबुकवर मेजर करू शकता. आणि हा सगळ्यात जास्त मोठा बेनिफिट आहे आज डिजिटल मार्केटिंगचा, की तुम्ही जी मार्केटिंग करता ऑनलाईन तसं मेजरमेंट तुम्ही करू शकता की नक्की आपण ज्याच्यासाठी पैसे खर्च केले होते तसं नेमकं पुढे काय झालं, त्याचा आपल्याला फायदा झाला की नाही. या सगळ्या गोष्टी आपण या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर करू शकतो आणि फेसबुक त्याच्यामध्ये भरपूर मास्टर आहे. त्याच प्रकारे जो ऑडियन्स तुम्हाला मिळतो, तुम्ही तुमच्या बिझनेसची मार्केटिंग करायला सुरुवात केली किंवा तुम्ही तुमचा ब्लॉग सुरू केला, लिहायला सुरुवात केली, तुम्ही जस्ट यू स्टार्टेड इट. केल्यानंतर जे सगळं सुरू केल्यानंतर तुम्हाला रिस्पॉन्स यायला लागला. ओके, आता रिस्पॉन्स फक्त एकदा येऊन चालणार नाही. तुम्हाला त्या कस्टमरला धरून ठेवायचंय, तुम्हाला त्या कस्टमर समोर सतत राहायचंय. कारण बऱ्याचदा काय होतं की आपण एकदा मार्केटिंग करतो आणि एक्सपेक्ट करतो की नाही या कस्टमरने आपल्याकडे यावं. नॉट नेसेसरी. कारण कस्टमरला तुमच्या बिझनेसबद्दल माहिती नाही, त्याला तुमच्या बिझनेसबद्दलची फॅमिलॅरिटी नाहीये. तुम्ही कोण, कुठचे, काही माहिती नाही, तुमचा बॅकग्राऊंड माहिती नाही, काहीच माहिती नाही. त्याचा कॉन्फिडन्स कधी वाढेल, जेव्हा तुम्ही त्याच्यासमोर सतत राहाल, सतत तुमच्या बिझनेसबद्दल बोलत राहाल, तुमच्या स्वतःच्या बिझनेसची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचवाल. जेव्हा तो स्वतः फॅमिलियर होईल तेव्हा त्याला तुमच्या बिझनेसबद्दल, तुमच्या प्रोडक्टबद्दल, तुमच्या सर्व्हिसेसबद्दल कॉन्फिडन्स येईल की येस, मी या सो अँड सो व्यक्तीकडनं माझं तुमचं प्रोडक्ट घेऊ शकतो किंवा सर्व्हिसेस त्यांच्या अक्वायर करू शकतो. त्याच प्रकारे जे कस्टमर तुमच्याकडे आलेले आहेत त्यांच्यासमोर पुन्हा पुन्हा आपली जाहिरात दाखवण्यासाठी जी काय ऍक्टिव्हिटी करावी लागते ती सुद्धा तुम्ही फेसबुकवरून करू शकता, ज्याला आपण रिमार्केटिंग म्हणतो. की एक्झिस्टिंग कस्टमर समोर पण आपण जाहिरात दाखवायची, त्याचप्रमाणे त्या कस्टमरशी साजेसे जे नवीन लोक असतील, जे त्यांच्यासारखेच असू शकतील आणि जे आपले पोटेन्शियल कस्टमर असू शकतील, त्यांच्या पुढे सुद्धा तुम्ही तुमची जाहिरात ठेवू शकता. सो फक्त मेजरमेंट नाही तर त्याच्या पुढं एक स्टेप जाऊन तुम्ही लोकांना पुन्हा तुमची जाहिरात दाखवू शकतात, नवीन लोक सुद्धा शोधू शकतात आणि नवीन पोटेन्शियल कस्टमर सुद्धा तुम्ही फेसबुक थ्रू शोधू शकतात. सो हा ओव्हरऑल फायदा तुम्हाला होत असतो. आणि फेसबुकवर या सगळ्या गोष्टी करणं हे खूप सोपं आहे. कारण बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की अरे याच्यासाठी मला कोडिंग शिकावी लागेल किंवा मला प्रोग्रॅमिंग शिकावी लागेल, कम्प्युटर लँग्वेज शिकावी लागेल. काही गरज नाहीये, अजिबात गरज नाही. तुम्हाला जर फेसबुक आता तुम्ही वापरत असाल आणि तुम्हाला जर का फेसबुक येत असेल तर तुम्ही फेसबुकवर जाहिरात सुद्धा करू शकता. कारण ज्या प्रकारे तुम्ही गोष्टी पोस्ट करतात त्यातच तुम्हाला थोडंसं ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असली पाहिजे की या गोष्टी किंवा हे बटन क्लिक केल्यावर काय होतं, की किंवा फेसबुक ऍड पॉलिसी काय आहे, किंवा एखादी ऍड आपण फेसबुकवर रन करतो म्हणजे नेमकं काय होतं, फेसबुक ती ऍडव्हर्टाईज कशी रन करतो, कशी डिलिव्हर करतो, किंवा त्याचे रूल्स रेग्युलेशन्स काय आहेत, हे जेव्हा तुम्हाला समजतील तेव्हा तुम्हाला फेसबुकवर जाहिरात करणं अतिशय सोपं वाटेल. आणि एकदा तुम्ही फेसबुकवर जेव्हा जाहिरात कराल, जेव्हा तुम्हाला लीड्स जनरेट होतील, तुम्हाला व्ह्यूज जनरेट होतील, तुम्हाला रिस्पॉन्स मिळायला सुरुवात होईल, तेव्हा तुम्हाला समजेल की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते करणं किती सोपं आहे. आणि डेफिनेटली तुम्ही जर का तुमची मार्केटिंग सुरू करणार असाल, तुम्हाला जर प्लॅटफॉर्म सापडत असेल की नेमकी मी माझ्या बिझनेसची मार्केटिंग कुठं करू, तर डेफिनेटली तुम्ही फेसबुकवर मार्केटिंगला सुरुवात करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही पेज बनवू शकता जे ॲब्सोल्युटली फ्री आहे. तुम्ही आजही जाऊन फेसबुकवर पेज बनवू शकता.
तुम्ही स्वतःचा ग्रुप बनवू शकता, तो सुद्धा ॲब्सोल्युटली फ्री आहे. आज मला वाटतं आपल्यापैकी बरेचसे लोक बऱ्याचशा फेसबुक ग्रुपशी कनेक्टेड असाल. कुठलाही फेसबुक ग्रुप असेल, मग तो महाराष्ट्र उद्योजक असेल किंवा इंडियन उद्योजक असेल किंवा मार्केटिंगचा कुठलाही तुमच्या इंडस्ट्रीमधले जे काही फेसबुकवर ग्रुप आहेत ते ऑलरेडी अवेलेबल आहेत. तुम्हाला स्वतःचा ग्रुप तयार करायचा असेल तुम्ही तो करू शकता. तुमची तशी सुद्धा जाहिरात करू शकता. तुमचे ऑलरेडी जर एक्झिस्टिंग कस्टमर असतील त्यांचा एक तुम्ही फेसबुकवर क्लोज ग्रुप बनवू शकता. सो तुम्हाला पॉसिबिलिटीज ज्या आहेत त्या एंडलेस आहेत. तुम्ही जेवढा क्रिएटिव्हली प्लॅटफॉर्मला एक्सप्लॉइट कराल तेवढा तुमचा जास्त बेनिफिट होईल. शेवटी कसं आहे की ह्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा तुम्ही तुमचा एक्झिस्टन्स बनवतात तेव्हा त्या प्लॅटफॉर्मला हँडल करण्यासाठी काही बेसिक रूल्स आहेत. ते रूल्स तुम्ही फॉलो केले आणि त्या रूल्सला स्ट्रॅटेजिकली डिझाईन केले की ह्याच्या पुढे मी काय करणार, की पेज बनवल्यानंतर मी पुढे काय करणार किंवा कधी मार्केटिंगचं कॅम्पेन रन केल्यानंतर मी पुढे काय करणार. मग पुढे जेव्हा मला ऑडियन्स मिळेल त्याच्या पुढे मी या ऑडियन्सला त्याचा कसा फायदा करून घेणार. जर हे तुम्हाला व्यवस्थित जमलं तर डेफिनेटली तुमचा जो बिझनेस आहे तो मार्केटिंग थ्रू तुम्ही स्केलअप करू शकाल. कारण तुम्हाला याचा जो बेस आहे की फेसबुक ऍक्च्युली वर्क कसं होतं, हा प्लॅटफॉर्म ऍक्च्युली कसा विचार करतो किंवा हा प्लॅटफॉर्म ऍक्च्युली त्याचे जे काही विचार तो कसा एक्झिक्यूट करतो, तुमची जाहिराती बरोबर अशाच लोकांपर्यंत कशी ठेवतो, हे जेव्हा तुम्हाला कळेल, हे जेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजेल थ्रू आउट, तेव्हा तुम्हाला तुमच्या बिझनेसची स्ट्रॅटेजी एकदम म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला बनवायची त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता, त्या पद्धतीने तुम्ही ती एक्झिक्यूट करू शकता. आणि जसं आता स्क्रीनवर पण सुद्धा तुम्हाला दिसतं की नो डाऊट बिझनेस चूजेस फेसबुक देअर फर्स्ट मार्केटिंग प्लॅटफॉर्म, कारण इट इज इझी टू अंडरस्टँड. खरोखर याच्यामध्ये काही कॉम्प्लेक्सिटी नाही आहे. हां, तुम्हाला खूप ॲडव्हान्समध्ये जायचं असेल, खूप ॲडव्हान्स मार्केटिंग करायची असेल, खूप मोठ्या स्केलमध्ये मार्केटिंग करायचं असेल, देन ऑब्व्हियसली तुम्हाला थोडेसे कॉम्प्लेक्स टूल्स वापरायला लागतात. कारण त्या केसमध्ये तुम्हाला मेजरमेंट खूप मोठ्या संख्येने करायची असते. जेव्हा तुमच्याकडे लाखो करोडोने रिस्पॉन्स येत असतो त्या केसमध्ये तुम्हाला ऑब्व्हियसली 1 आणि 2 टूलवर डिपेंड राहून नाही चालत. तुम्हाला त्याचं व्हॅलिडेशन, ऑथेंटिकेशन करावं लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला मल्टिपल गोष्टी वापराव्या लागतील. पण जर का तुम्ही सुरुवात करत असाल, तुम्हाला जर का डाऊट असेल की अरे मी फेसबुकवर करू शकतो का नाही, तर अजिबात घाबरू नका. कारण फेसबुक खूप सिम्पल प्लॅटफॉर्म आहे. आपण फक्त त्याला कॉम्प्लेक्स बनवतो की आपली जी भीती आहे त्याच्यामुळे तो कॉम्प्लेक्स बनत चाललाय. सो तुम्ही जर का भीती घालवली तर डेफिनेटली तुम्हाला ऍड जमेल. आणि ही भीती कशी घालवणार, फेसबुकचे रूल्स अँड रेग्युलेशन्स किंवा फेसबुक ॲज अ प्लॅटफॉर्म कसा वर्क होतो किंवा फेसबुक ॲड्स ॲज अ प्लॅटफॉर्म म्हणून कसा वर्क होतो, हे जेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजेल, त्याच्यामध्ये तुम्ही 1-2 कॅम्पेन रन कराल, त्याचा एक्सपिरियन्स घ्याल, तेव्हा तुमची भीती जाईल. भीती आपल्याला का वाटते, कारण आपल्याला त्याच्यात एक्सपिरियन्स नसतो. आपण त्याच्यामध्ये काहीच पाऊल ठेवत नाही, त्याचा काहीच एक्सपिरियन्स नसतो. आपला फेल्युअरला हँडल कसं करायचं ते माहिती नसतं आणि बिकॉज ऑफ दॅट आपल्याला भीती वाटत असते. आणि ती भीती घालवायची कशी, तर त्या गोष्टींबद्दल शिकून, त्या गोष्टींमध्ये जास्त ऍक्टिव्ह राहून. कारण आज जरी तुम्ही बघितलं तर जी काय पुढची जनरेशन आहे किंवा आता जी पण तुम्ही आजूबाजूला जर बघितलं, बऱ्याचशा गोष्टी डिजिटल होत चालल्यात. बऱ्याचशा गोष्टी कुठली पण फॅमिली ऍक्टिव्हिटी असेल, कमर्शियल ऍक्टिव्हिटी असेल, कुठली पण ऍक्टिव्हिटी असेल, आज सगळेजण ऑनलाईन सगळ्या ऍक्टिव्हिटीज करतायत. सो ऑब्व्हियसली जर का लोकांचं अटेन्शन ऑनलाईन असेल तर आपल्याला आपला बिझनेसचं जे आहे एक्झिस्टन्स तो तुम्हाला ऑनलाईन घेऊन जावा लागेल. तर तुम्हाला कस्टमर मिळेल. कस्टमर तुम्हाला ऑनलाईन शोधतोय आणि तुम्ही इथं ऑफलाईन मार्केटिंग करतायत, कनेक्शन जुळत नाहीये. सो त्याच्यासाठी आज ऑनलाईन येणं भाग आहे. तुम्ही कधीच मार्केटिंग केली नसेल डिजिटल मार्केटिंग, तर माझ्या मते फेसबुक हा तुमचा बेस्ट प्लॅटफॉर्म असेल. कारण तुम्ही आत्तापर्यंत फेसबुक वापरता आहात, त्याचे रिलेशनमध्ये तुम्ही व्हॉट्सअप वापरता आहात, तुम्ही इंस्टाग्रामवर असाल इंस्टाग्राम तुम्ही वापरतात. सो हे सगळे जे प्लॅटफॉर्म आहेत तुम्ही ऑलरेडी वापरता आहात. तुम्हाला माहिती या गोष्टींवर पोस्ट कसं करायचं, या गोष्टींवर लाईव्ह कसं जायचं किंवा या गोष्टींचा वापर आपण कसा करू शकतो, नोटिफिकेशन, मेसेजेस, मेसेंजर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आता फक्त तुम्हाला पुढचं पाऊल टाकायचं आहे की या गोष्टींचा वापर आपण आपल्या बिझनेससाठी कसा करू शकतो, आपण आपल्या आयडियाला डिजिटल आयडियामध्ये टर्न कसं करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून. आणि ती टर्न करताना आपल्याला फक्त रूल्स अँड रेग्युलेशन्स माहिती पाहिजे. दॅट्स इट. एकदा तुम्हाला ती गोष्ट समजली, लेटर ऑन तुम्ही त्याच्यावर अक्षरशः काहीही बिल्ड करू शकता. तुम्ही तुमचं ब्लॉगिंग करिअर बिल्ड करू शकता, तुमचा पूर्ण बिझनेस त्याच्यावर बिल्ड करू शकता. फक्त अट एकच, तुम्हाला या गोष्टी माहिती पाहिजे. एकदा माहिती झाली, डेफिनेटली तुम्ही पुढे जाऊ शकाल. याच्या आधी तुम्ही कधीच मार्केटिंग केली नसेल, याच्या आधी तुम्ही कधीच फेसबुकवर
जाहिरात केली नसेल किंवा तुम्ही फेसबुककडे या पॉईंट ऑफ व्ह्यूने कधीच बघितलं नसेल, तुम्हाला अजूनही त्याच्याबद्दल काही डाऊट्स असतील, तुम्हाला जर असं वाटत असेल की फेसबुकवर मी कसं जाऊ किंवा याच्यावर मी सुरुवात कुठून करू, याच्याबद्दल जर का तुम्हाला काही माहिती नसेल किंवा तुम्हाला अजूनही शंका असेल, डिजिटल मार्केटिंगबद्दल शंका असेल, तुम्हाला फेसबुक मार्केटिंगबद्दल जर का शंका असेल, तर डेफिनेटली तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करून विचारू शकता प्रश्न, किंवा तुम्हाला चॅट बॉक्समध्ये जर का प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. Yes, sir. Thank you. So we'll start with the questions. So ज्यांना क्वेश्चन्स आहे प्लीज चॅट बॉक्स मध्ये तुमचे क्वेश्चन्स टाका. और तुम्ही तुमचा हँड रेज पण करू शकता. सो विल सेंड यू द अनम्यूट रिक्वेस्ट आणि तुमचे क्वेश्चन्स कव्हर करूया. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन आहे की आपण बजेट कसा डिफाईन करायचा, म्हणजे किती खर्च करायला पाहिजे फेसबुक ऍड वरती, आणि म्हणजे आय थिंक आय जस्ट इलॅबोरेट की आपण ऍड वरती, ब्रँडिंग वरती असा त्यांचा क्वेश्चन असेल तर तो कसा आपण डिफाईन करायचा. ऍक्च्युली आपलं जे बजेट असतं स्पेसिफिकली डिजिटल मार्केटिंग आणि स्पेसिफिकली फेसबुक बद्दल, त्याच्यामध्ये हे व्हॅरी करतं. तुम्हाला जर का सपोज तुम्ही पहिल्यांदा मार्केटिंग करत असाल तर तुम्ही ₹100 डेली पासून सुरुवात करू शकता. बेसिकली ₹100 दिवसाला तुम्ही खर्च करू शकता, आणि मिनिमम जे डेज आहेत फेसबुकचे की तुमचं जे जाहिरात आहे त्याला एक पेस पकडण्यासाठी साधारणपणे 3 ते 4 दिवस असतात. सो तुम्ही ₹500 पासून सुद्धा ऍक्च्युअली जाहिरात सुरू करू शकतात. एकदा तुमची जाहिरात सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला जसं मगाशी स्लाइड शो मध्ये सांगितलं की तुम्हाला मेजरमेंट करता येतं, तुम्हाला तो डेटा मिळतो की नक्की मी जाहिरात केल्यानंतर मला कुठल्या एज ग्रुपमध्ये रिस्पॉन्स आलाय, कुठल्या जेंडरमधनं रिस्पॉन्स आलाय, कुठल्या लोकेशनमधनं रिस्पॉन्स आलाय. लेटर ऑन देन यू कॅन डिसाईड की ओके आता या लोकांपर्यंत जर का मला मास ऑडियन्स पर्यंत पोहोचायचं असेल तर मला किती खर्च लागेल. सो तुम्ही एक्सपेरिमेंटलसाठी सुद्धा ₹500 खर्च करून हे डिसाईड करू शकाल की आता पुढची जाहिरात करण्यासाठी मला किती खर्च होईल, आणि मला पोटेन्शियल ऑडियन्स, सपोज उद्या तुमचा 1 लाख पोटेन्शियल ऑडियन्स असेल तर तुम्ही कॉस्ट पण बघू शकता की ₹500 मध्ये मला प्रत्येक ऑडियन्स पर्यंत पोहोचायला किती पैसे लागले. मी जर का 10,000 लोकांपर्यंत ₹500 पोहोचू शकत असेल तर ऑब्व्हियसली मला 1 लाख लोकांपर्यंत किती पैसे खर्च होऊ शकतील. सो हा जो हिशोब आहे तो तुम्ही मेजरमेंट थ्रू नक्कीच काढू शकता. पुढचा मिलिंद सरांचा क्वेश्चन आहे, प्लीज विचार. येस ना सर, माझा बेसिक क्वेश्चन हा आहे की आता तुमचं जे सेशन अटेंड केलंय त्याच्यामध्ये मला हे जाणून घ्यायचं आहे की जसं फेसबुक ऍडव्हर्टायझिंग करायचे, माझं शॉप आहे, तर ह्या शॉपसाठी जसं फेसबुक मार्केटिंग आहे हे तुम्ही करून देणार का हा कोर्स आम्ही केल्यानंतर आम्ही करायचंय? सर हा कोर्स जेव्हा तुम्ही कराल त्याच्यामध्ये आम्ही प्रॅक्टिकल करायला सुद्धा सांगतो. म्हणजे जेव्हा तुम्ही शिकत असतात तेव्हा तुम्ही स्वतःही करतात आणि ऍट द सेम टाइम आम्ही तुम्हाला हेल्प करत असतो की तुमचं काही चुकतंय का, की तुम्ही जर का ऑनलाईन मार्केटिंग करत असाल तर त्यात काही चुकतंय का. आणि वन्स तुम्ही ज्या पूर्ण गोष्टी तुमची स्किल सेट डेव्हलप होईल देन यू कॅन डू इट ऑन युअर ओन. त्याच्यामध्ये तुम्हाला कसं आहे की एकदा जसं मगाशी सांगितलं ना की तुम्हाला एकदा समजलं की या गोष्टी वापरायच्या कशा, त्याच्यानंतर तुम्ही स्वतः वापरू. जसं आता तुम्ही गाडी शिकला असाल, पोहायला शिकला असाल, ऑब्व्हियसली एकदा तुम्ही शिकलात देन यू कॅन डू. मग त्याच्यामध्ये तुम्ही किती क्रिएटिव्हिटी घालतात तुमच्या डोक्यामध्ये असलेली, आणि तुम्ही त्याला त्या रूल्सला कसं बेंड करतात, दॅट इज अप टू यू. ठीक आहे सर, चालेल. येस, थँक्यू सर. थँक्यू. ओके, पुढचा क्वेश्चन आहे की टार्गेट ऑडियन्स कशी डिफाईन करायची बिझनेससाठी. ओके, ऍक्च्युली त्याच्यासाठी एक मेथोडॉलॉजी आहे जी आपण आपल्या डिजिटल मार्केटिंगच्या कोर्समध्ये इन्क्लूड केली की बऱ्याच लोकांना जेव्हा आपण या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर जाहिरात करतो तेव्हा एक सिम्पल मेथोडॉलॉजी फॉलो करायची असते. त्याच्यामध्ये आपण जनरली एक पर्सोना डिझाईन करतो आणि त्याला टार्गेट करत असतो. पण तो पर्सोना डिझाईन करताना सुद्धा खूप पॅरामीटर्स असतात. फक्त पर्सोना डिझाईन करून नाही चालत. तर आपला कस्टमर कोण असेल, कुठं असेल, त्याचे सवयी काय असेल, या सगळ्या आपल्याला जाणून घ्यायचे असतात. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण आपल्या कस्टमरला डिफाईन करत असतो बाकीचे प्लॅटफॉर्म्स कसे बिहेव्ह करतात किंवा त्या प्लॅटफॉर्मवर कस्टमर कसा बिहेव्ह करू शकतो, या सगळ्या गोष्टी वी हॅव टू कम अप विथ दॅट. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या कस्टमरचा इंटरेस्ट काढावा लागतो. सो ऍक्च्युली जे आपण आपल्या कोर्समध्ये पण ऍड केलं की पर्सोना डिझाईन कसा करता फ्रॉम स्क्रॅच, की तुम्हाला जर का माहिती नसेल की आपला कस्टमर नेमका कोण आहे आणि आपल्या कस्टमर समोर आपली जाहिरात जर का आपण दाखवली तर त्याला ती अपील होणार आहे की नाही, किंवा तो डायरेक्ट स्क्रोल करणार आहे किंवा स्किप करणार आहे, हे जर का तुम्हाला माहिती नसेल तर डेफिनेटली तुम्ही एक तर कस्टमरपर्यंत पोहोचत नाही आहात. जरी तुम्ही पोहोचत असाल तरी जस्ट बिकॉज तुम्हाला माहिती नाही कस्टमरला काय आवडतंय
त्याला ते तुम्ही अपील करू शकत नाहीये. सो पहिली स्टेप जी असेल ती म्हणजे तुमची पर्सोना डिझाईन, आणि त्याच्या पुढे मग तुम्ही जी काय मार्केटिंग कराल त्याची पूर्ण स्ट्रॅटेजी असेल. ओके, येस. पुढचा क्वेश्चन आहे की सर, एफबीवर स्पेसिफिक प्लेस मधले युजर टार्गेट करता येतात का? त्या स्पेसिफिक एरिया मधली ऑडियन्स पर्यंत आपली ऍड पोहोचू शकते का? 100% सर, 100%. म्हणजे रिसेंटली आम्ही एक जाहिरात रन केली होती पाण्याच्या पंपासाठी, आणि त्यांचा जो ऑडियन्स होता तो होता ऑब्व्हियसली शेतकरी. आता शेतकरी नाशिक आणि पुणे सिटीतला टार्गेट करून उपयोगाचं नाहीये. सो हायवे शेजारचे गावं किंवा छोटे मोठे गावं जे मला जेव्हा त्याची लिस्ट मिळेल तेव्हा बरेच गावं मला सुद्धा माहिती नव्हतं, त्या गावांपर्यंत आम्ही मार्केटिंग पोहोचवलं, आणि यू वोंट बिलीव्ह की त्यांना फोन आले, त्यांचा सेल सुरू झाला, त्या गावापर्यंत ते लोक पोहोचले. सो यू कॅन इमॅजिन की तुम्ही तेवढं स्पेसिफिक टार्गेट करू शकता. तुम्हाला फक्त नाशिक गाव असेल नाशिक घ्या, तुम्हाला फक्त पुणे असेल पुणे घ्या, तुम्हाला ज्या लोकेशनला मार्केटिंग करायचे. जसं मग सरांनी सांगितलं की त्यांचं शॉप आहे, त्यांच्या शॉपच्या सराउंडिंग जर का तुम्हाला 5 किलोमीटर एरिया 3 किलोमीटर एरियामध्ये जे लोकल एरियामध्ये तुम्हाला मार्केटिंग करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. एवढं लोकेशन वाईज डीप मध्ये तुम्ही जाऊ शकता. लोकल फेसबुक ग्रुप कसे करायचे? लोकल फेसबुक ग्रुप म्हणजे तुम्ही जर का आत्ता फेसबुकवर तुमचं अकाउंट असेल तर डेफिनेटली तुम्ही ग्रुप क्रिएट करू शकता. तुम्ही तुमच्या फोनमधनं करू शकतात. फक्त जेव्हा तुम्ही लोकल करतात ग्रुप, तुम्ही त्या ग्रुपला तसं नाव द्या की हा नाशिकसाठीचा ग्रुप आहे, हा पुण्यासाठीचा ग्रुप आहे, हा मुंबईसाठीचा ग्रुप आहे. तुम्ही जेवढं व्यवस्थित डिफाईन कराल समोरच्याला, तेवढं समोरच्याला त्याचं आकलन होईल. जर का तुम्ही रँडमली ग्रुप तयार केला आणि एक्सपेक्ट केलं की नाही मला आता नाशिकच्याच लोकांनी जॉईन केलं पाहिजे, नॉट गोइंग टू हॅपन. कारण लोक जेव्हा तुमचा ग्रुप बघतील तेव्हा ते त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी गोष्टी विचार करायला सुरुवात करतील की हा ग्रुप कसा आहे, मला त्याचा फायदा होईल की नाही. सो जेव्हा तुम्ही लोकल ग्रुप बनवाल तेव्हा त्याला ऍटलिस्ट तसं नाव द्या. तुम्ही नाशिकसाठी ग्रुप बनवताय, तुम्ही पुणे उद्योजक साठी आहे किंवा पुण्यातले काही स्पेसिफिक बिझनेसमध्ये लोक असतील, ते यू हॅव टू हायलाइट इट इन युअर टायटल. तेव्हा लोकांना ते अपील की अरे हा जो ग्रुप आहे तो माझ्यासाठी आहे. तर तसे त्या प्रकारचे लोकल ग्रुप्स तुम्ही बनवू शकाल फेसबुक, आणि इट इज फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला ग्रुप बनवायला काही पैसे लागत नाही. ओके. पुढचा क्वेश्चन आहे की या वर्कशॉपने आपण इंस्टाग्राम वरती पण ऍड लावू शकतो? येस, 100%. तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकने परचेस केलंय, व्हॉट्सअप सुद्धा फेसबुकने परचेस केलंय. सो इनिशियली आता मला वाटतं या नेक्स्ट इयर मध्ये 2022 मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप थ्रू सुद्धा मार्केटिंग, कारण त्यांनी हळूहळू व्हॉट्सअप पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करायला सुरुवात केली की फेसबुकवरनं जेव्हा तुम्ही जाहिरात करता त्यामध्ये डायरेक्ट व्हॉट्सअपवर कसा रिस्पॉन्स मिळवायचा तुमच्या ऍक्च्युअल व्हॉट्सअपमध्ये. सो इंस्टाग्रामवर पण तुम्ही जाहिरात करू शकतात, व्हॉट्सअपवर पण तुम्ही करू शकतात, कारण दोन्ही जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत ते फेसबुकने परचेस केलेत. तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप तिघांना एकत्र वापरा, किंवा तुम्हाला फक्त इंस्टाग्रामवर जाहिरात करायची तर तुम्ही फक्त इंस्टाग्रामवर करा, तुम्हाला फक्त फेसबुकवर करायची तुम्ही फक्त फेसबुकवर जाहिरात करा. सो ओके, काही लोकांचे आता कोर्स बद्दल क्वेश्चन्स आहे. सो आपण ते कोर्स बद्दल क्वेश्चन कव्हर करूया. त्याच्या आधी आपण एक आपले प्रिव्हियस पार्टिसिपंट आहे त्यांचा एक आपण व्हिडिओ बघूयात की त्यांनी त्याचा हाच याच्याशी रिलेटेडच फीडबॅक आहे, तो आपण बघून घेऊया. आजपर्यंत मी फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब फक्त एंटरटेनमेंट साठी यूज करत होतो. पण जेव्हा तुम्ही सांगितलं अरे बिझनेस साठी पण यूज होऊ शकतो, तेव्हा ते एक बोलता ना की अरे याचा यूज असं पण करू शकतो, तेव्हा ते माझ्या क्लिक झालं अरे किती इम्पॉर्टंट आहे. आजपर्यंत फक्त मार्केटिंग साठी माझ्या डोक्यात होतं की ह्या दुकानात जा, त्या दुकानात सांगा आमचं असं प्रोडक्ट आहे तसं प्रोडक्ट आहे. पण जे घरी बसून तुम्ही करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकता ते मुकुंद सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलं. उद्योगवर्धिनीच्या तर मी खूप दिवसांपासून कनेक्टेड होतोच, 2017 पासून. आरपीजी फाउंडेशनचं पण खूप थँक्यू, त्यांनी हा. येस, आणि या कोर्स बद्दल तुम्ही फीडबॅक्स पण बघू शकतात जो आमच्या पार्टिसिपंट्सनी केलेला आहे याच्या आधी. तर तुम्ही नक्कीच आमच्या सगळ्या पार्टिसिपंटचे फीडबॅक स्क्रीनशॉट्स तुम्ही आमच्या उद्योगवर्धिनीच्या गुगल लिस्टिंग वरती जाऊन बघू शकतात की लोकांनी आम्हाला गुगल वरती एवढे छान फीडबॅक्स दिलेले या कोर्स बद्दल तुम्ही बघू शकता. फेसबुक वर्कशॉपचा जो आहे, जो बेसिकली आम्ही का कंडक्ट करतो किंवा डिजिटल मार्केटिंग आमच्या इथे करायचा फायदा काय की आमची जी बॅच मधले स्टुडंट असतात
ते सगळे डायव्हर्सिफाईड असतात. कोणी उद्योजक सुद्धा जॉईन करतो, तर कोणी स्टुडंट सुद्धा जॉईन करतो. आणि जेव्हा उद्योजक जॉईन करतात तर ते त्यांच्या बिझनेसच्या हिशोबाने त्यांचे क्वेश्चन्स असतात, आणि जेव्हा स्टुडंट येतो तर तो त्यांच्या करिअरच्या हिशोबाने विचारतो. आणि असं वेगवेगळे टाईपचे ऑडियन्स असल्यामुळे तुम्हाला बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू, ऍज अ एम्प्लॉयर पॉईंट ऑफ व्ह्यू पूर्ण याच्यामध्ये कोर्समध्ये गायडन्स दिलं जाणार आहे. आमच्या करंट बॅच मध्ये ऑलरेडी बरेचसे पार्टिसिपंट काही उद्योजक आहे, काही ऑन्टरप्रेनर्स आहे, काही स्टुडंट्स आहे, आणि ज्यांना काही फ्रीलान्सिंग करायचं आहे. सो तुमच्या ऑफिस मध्ये सुद्धा एक नेटवर्क चांगला होऊन जातो आमच्या उद्योगवर्तींच्या कोर्समध्ये. ओके, सो पुढचा क्वेश्चन आहे की सर, फॉर एक्झाम्पल मला नाशिकमध्ये नाशिक रोडचीच ऑडियन्स टार्गेट करायची आहे, तर अशी काही सेटिंग आहे की जिकडे फक्त आपण नाशिक रोडलाच ऑडियन्स टार्गेट सेट करू शकतो? अशी सेटिंग तुम्हाला मिळेल, पण आय वुड हायली रेकमेंड की एवढं स्पेसिफिक जाऊ नका. कारण तुम्ही जेवढं जास्त स्पेसिफिक जाल तेवढा तुमचा रीच कमी होतो, तेवढे तुमची कॉस्ट जास्त होते. तुम्ही फक्त नाशिक रोड वर सुद्धा तुम्ही जाहिरात करू शकतात, पण खरंच तुम्ही त्या तेवढ्या नॅरो डाऊन करू नका, कारण तुम्ही स्वतःलाच लिमिट करताय. राईट. ओके ओके. सो म्हणजे ऍव्हरेज रेडियस किती असते पाहिजे म्हणजे ॲव्हरेज रेडियस जो आहे तो फेसबुकचा आय गेस मिनिमम 3 किलोमीटर्स एरिया आहे सराउंडिंग, तुम्ही तुमचं जे स्पेसिफिक लोकेशन असेल त्याचं, आणि मॅक्झिमम अप टू 50 माइल्स आहे. 50 माइल्स नाही, 25, हां बरोबर 50 माइल्स, 25 किलोमीटर्स पर्यंत आहे. ओके. पुढचा क्वेश्चन आहे की फेसबुक ऍड करून पैसे कमवता येतात का? म्हणजे आय थिंक मे बी ऍज अ एजन्सी पॉईंट ऑफ व्ह्यू कसं त्याच्यामध्ये करू शकतात? हो, ऍक्च्युली तुम्ही फेसबुकवर तुमच्या बिझनेसची जर ऍड करत असाल, तुम्ही जर का जसं आपण ॲफिलिएट मार्केटिंग म्हणतो, किंवा तुम्ही बरेचसे रिव्ह्यूजचे व्हिडिओज बघितले असतील युट्यूबवर किंवा इव्हन फेसबुकवर पण तुम्ही रिव्ह्यूजचे व्हिडिओज बघितले असतील, की कोणी स्मार्टफोन रिव्ह्यू करतं, कोणी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स रिव्ह्यू करतं, कोणी दुसरं काही रिव्ह्यू करतं. तुम्ही जर ॲफिलिएट बनवून तुमचं पेज सुरू केलं आणि त्याला प्रमोट केलं, त्याला मोठं केलं, फॉलोअर्स वाढवले, आणि तुमचं ॲफिलिएशन लिंक्स जे आहेत त्या प्रमोट करून जर तुम्हाला पैसे मिळत असेल तर डेफिनेटली तुम्ही पैसे बनवू शकतात. हा झाला पहिला मार्ग. दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही स्वतःची एजन्सी सुरू करू शकतात, की तुम्हाला जर फ्रीलान्सिंग करायचं असेल स्पेसिफिकली फेसबुकसाठी, तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा ऑप्ट इन होऊ शकता. ओके. पुढचं आहे की माझा होम बिझनेस आहे, एक महिला आहे गृहिणी, सो त्यांनी त्यांचा बिझनेस फेसबुक थ्रू कसा वाढवू शकतो? ऍक्च्युली फेसबुकवरनं तुम्हाला तुमचे जे काय प्रोडक्ट्स असतील ते सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डिस्प्ले करता येतात. दुसरी गोष्ट, तुम्ही ते प्रोडक्ट बनवले कसे याचं डॉक्युमेंट तुम्ही ॲज अ व्हिडिओ म्हणून पोस्ट करू शकता. सो लोकांना तुम्ही जेव्हा तुमच्या प्रोडक्टबद्दल भरोसा बनवाल त्या तुमच्या प्रोडक्टचे तुमच्या बिझनेस, तेव्हा तुम्हाला जास्त रिस्पॉन्स येईल. आणि हे जे काय कॉन्टेंट आहे किंवा पेड जाहिरात असेल, किंवा तुमचे स्वतःचे प्रोडक्ट बनवतानाचे व्हिडिओज असतील, किंवा तुम्ही प्रोडक्ट सेल करण्याचे व्हिडिओज असतील, किंवा रिव्ह्यूजचे व्हिडिओ असतील, हे जेव्हा तुम्ही फेसबुकवर फ्लोट करतात तेव्हा तुम्हाला हळूहळू ऑडियन्स मिळत जातो. आणि फक्त ॲडव्हर्टाईज जर केली तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्या ॲडव्हर्टाईज पुरतच रिस्पॉन्स येणार. सो तुम्ही फक्त त्या एक ट्रान्झॅक्शन पुरतं तुम्ही जाहिरात करतात. पण तुम्ही जर का स्वतःचा ब्रँड एस्टॅब्लिश केला, इमॅजिन तुम्हाला स्वतःहून लोक येऊन विचारतील. सो फेसबुक हा असा प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही इधर फक्त तुमची एक ट्रान्झॅक्शनसाठी पण जाहिरात करू शकतात, आणि तुम्हाला जर ब्रँड एस्टॅब्लिश करायचा असेल तर तुम्ही तो ब्रँड सुद्धा एस्टॅब्लिश करू शकतात. ओके. पुढचा क्वेश्चन आहे की पॅम्पलेट डिस्ट्रीब्युशन करू शकतो का फेसबुक थ्रू? पॅम्पलेट म्हणजे फिजिकल पॅम्पलेट, म्हणजे आय थिंक ब्रोशर्स वगैरे ते ऑनलाईन. हा, तुम्हाला डिजिटल जे डिझाईन्स आहेत ते तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता. कारण फेसबुकवर कसं आहे, जर तुम्ही स्पेसिफिकली पॅम्पलेट म्हणजे तुम्ही जे फिजिकल पॅम्पलेट्स आपल्याला न्यूजपेपरमध्ये वगैरे येतात ते जर म्हणत असाल तर फेसबुकवर सुद्धा तुम्ही करू शकतात. फक्त जेव्हा तुम्ही ते फिजिकल पॅम्पलेटचं डिझाईन फेसबुकच्या डिझाईनमध्ये कन्वर्ट कराल किंवा ऑनलाईन इमेजमध्ये कन्वर्ट कराल, तेव्हा मेक शुअर की तुमचा मेसेज क्लिअर आहे, लोकांना तो वाचता येतोय. कारण बऱ्याचदा पॅम्पलेट आपण बनवतो आणि त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी टाकतो की त्याच्यामध्ये लोक ऍक्च्युली ते वाचत नाही आणि ते स्किप करतात, कारण त्याच्यामध्ये वाचण्यासाठी खूप कॉन्टेंट असतो आणि तेवढं लोकांना वेळ नसतो. कारण त्यांच्यासाठी फेसबुकवर अजून बाकीच्या इंटरेस्टिंग गोष्टी असतात. सो तुम्हाला पॅम्पलेट जर प्रमोट करायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली करू शकतात. फक्त मेक शुअर की ते जास्त इंटरेस्टिंग आहे, लोकांना त्याचा फायदा होणार आहे आणि ते त्यांना कन्झ्युम करण्यासाठी सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं त्यांचं एंटरटेनमेंट होणार आहे. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही बनवता डेफिनेटली करू शकता. ओके. आणि सपोज आता लोकल माझा उद्योग ज्या परिसरात आहे त्या परिसरातील ग्रुप कसे शोधावे? सरळ सरळ तुम्ही सर्च करू शकतात नावाने, की तुम्ही जर का
नाशिकमध्ये राहत असाल तर नाशिक रोड तुम्ही सर्च करा, तुम्ही गंगापूर रोड सर्च करा. पण आय डोंट थिंक सो की तेवढे स्पेसिफिक ग्रुप तुम्हाला मिळतील. असतील 1-2-4 ग्रुप्स असतील, कारण तुम्ही जसं मगाशी सांगितलं की तुम्हीच जर खूप लिमिट केलं तुमच्या बिझनेसला की नाही मी फक्त माझ्या एरियातल्या 1 किलोमीटर एरियातल्या लोकांनाच टार्गेट करणार. आता जर का मी एखादा प्रोडक्ट विकत असेल, फॉर एक्झाम्पल आता जर का मी ही बॉटल विकत असेल, आता या बॉटलला विकत घेणारा ऑडियन्स जर का माझ्या 1 किलोमीटर एरियामध्ये सपोज 1,00,000 लोक राहत असतील, तर किती लोक येतील? 1,000 लोक, 5,000 लोक. माझा मार्केट शेअर किती असेल? सो मी स्वतःला जर का एवढं लिमिट केलं की नाही मला माझ्याच एरिया पुरतं पाहिजे, मग मी एवढंच राहणार, तर फेसबुक तुम्हाला तेवढ्या पुरतंच देईल. त्याच्या पुढे तुम्ही त्याची ग्रोथ जी आहे, त्याला आपण त्याला म्हणतो स्केलेबिलिटी जी आहे, ती तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही तेवढं नॅरो डाऊन करू शकाल, पण आय डोंट थिंक की त्याला काही फ्युचर आहे.